प्रत्येक पोलीस हा मराठी आहे, प्रत्येक पालिका अधिकारी हा मराठी आहे। त्याच्यामुळे कुठल्याही पोलिसांनी पालिकांनी ही जी धरपकड चालवलेली आहे ती कुठेतरी थांबवली पाहिजे। आम्ही फक्त पोलीस उपायुक्तांना निवेदन द्यायला आलेलो आहे। इथे कुठलाही मोर्चा नाहीये, इथे कुठलाही हिंसा नाहीये, दगडफेक नाहीये, कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाहीये। उगाचच पोलिसांनी कुठल्या तरी राजकारण्यांच्या दबावाखाली आमच्या कार्यकर्त्यांवरती कारवाई करू नये अशी माझी विनंती आहे। आम्ही इथे शांतपणे फक्त पोलीस उपायुक्तांना भेटायला आलेलो आहेत आणि हे आम्ही आगाऊपणे सांगितलेलं आहे की पोलीस उपायुक्तांनी आम्हाला इथे भेटावं। प्रत्येक कार्यकर्त्याची धरपकड केली जाते कोर्टाचं समर्थन करावं, कोर्टाच्या आदेशाचा फॉलो करावं, हा आदेश मान्य करावा सगळ्यांनी अशी आमची फक्त आग्रहाची विनंती आहे। आणि याच्याकरता कुठल्याही राजकारणाने पोलिसांवरती पालिकेवरती दबाव आणू नये आणि असा पोलिसांना दबाव टाकून मराठी माणसाला जर तुम्ही धरपकड करत असाल, मराठी माणसावर तुम्ही जर हिंसा करत असाल तर मराठी माणूस आणखी उग्र पद्धतीने आंदोलन करेल। आज आंदोलनाचा दिवस नाहीये, आज महामोर्चा नाहीये, आज फक्त आम्ही निवेदन देत आहोत आणि याचा निवेदनाचा तुम्ही आदर केला पाहिजे। कुठेतरी आमच्याकडून निवेदन तुम्ही स्वीकारावं। मराठी राज्य आहे, महाराष्ट्र राज्य आहे, इथे कायदा सुव्यवस्था चालला पाहिजे, कोणी दादागिरी करू नये। आणि तुमच्याकडे तुम्ही कशा करता हे सगळं करताय का कबुतरा करता माणूस श्रेष्ठ आहे। आपल्या मानव जातीचा पहिला विचार करा, तुम्ही जीव द्यायचा विचार करताय, माणसावर जीव नाही का? आणि फक्त कबूतर हे एकाच प्राण्यामध्ये जीव दिसतो का तुम्हाला? कबूतर खाण्याच्या समोर येऊनच निवेदन का द्यायचंय? पोलीस स्टेशन मध्ये जाऊन किंवा मग पालिका कार्यालयात जाऊन तुम्ही निवेदन का देतात आणि किती कार्यकर्ते इथे यायला? बघा, आज इथे कायद्याचं बंधन आहे, त्याच्यामुळे जे कार्यकर्ते आले ते 400 संख्येने झालेले आहेत। किती आहे हे मी सांगू शकत नाही, 400 असतील, 4000 असतील, 40,000 असतील, तर त्यांचा प्रत्येकाचा प्रश्न आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस हा याच्यामध्ये तापलेला आहे, वैतागलेला आहे, तो येणार इकडे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाहीये। पण तुम्ही आमचं निवेदन ऐकून घ्या। तुम्ही त्या जैन समुदायाच्या, तथाकथित जैन समुदायाच्या, आमच्या मराठी एकीकरण समितीच्या कुठल्याही धर्माला, जातीला, संप्रदायाला विरोध नाहीये, पण तुम्ही तथाकथित जैन धर्माच्या नावाने जर अतिरेक करत असाल तर त्या अतिरेकाला आम्ही स्थानिक म्हणून विरोध करत आहोत। हा लढा जो आहे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा आहे। स्थानिकांमध्ये जे अतिक्रमण होत आहे, स्थानिकांच्या विरोधामध्ये जे काम तुमचं चाललेलं आहे, फक्त तुम्ही धनाढ्य आहात, बलाढ्य आहात आणि तुम्ही फक्त भांडवलशाही तुम्ही दाखवत आहे। आणि तुम्ही पोलीस प्रशासन विकत घेतलेलं आहे का? तुम्ही आमचे पालिका अधिकारी विकत घेतलेले आहे का? ज्यांचा वापर करून तुम्ही आमच्या विरोधामध्ये झुंडशाही लादत आहात, दडपशाही करत आहात, हे कुठे थांबलं पाहिजे, हे आमचं निवेदन आहे।